नमस्कार मित्रांनो, वेतन आणि भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. हजारो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, शिक्षण संचालनाकडून शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. परिपत्रकात नेमके काय सांगितले पहा. या परिपत्रकानुसार शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचारी यांची माहिती कार्यालयीन अभिलेखांशी जुळते का याची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. विशेषतः पुढील बाबी तपासल्या जाणार आहेत. यामध्ये पहिली आहे वैयक्तिक मान्यता योग्य आहे का, दुसरा आहे शालार्थ आयडी संबंधित आदेश वैध आहेत का आणि तिसरा आहे संबंधित कागदपत्रे कार्यालयीन नोंदणीशी जुळतात का, कोणत्या कालावधीतील प्रकरणे तपासले जाणार. तर मित्रांनो, जुलै 2025 पासून पुढील सर्व प्रकरणांची तपासणी केली जाणार आहे. पुढील गोष्टींची खातरजमा होणार. मित्रांनो, यामध्ये मान्यता संचिका प्राप्त झाल्या आहेत का, शालार्थ मान्यता आदेशांच्या प्रती उपलब्ध आहेत का, आदेश खरोखर संबंधित कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत का. 2016 पासून लागू असलेली कार्यपद्धती. मित्रांनो, दिनांक 18 नोव्हेंबर 2016 पासून शालार्थ आयडी मान्यता आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तारखेनंतर ज्या कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट झाली आहेत त्यांच्या सर्व मान्यता आदेशांची पडताळणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. संशयास्पद प्रकरणावर कडक कारवाई. मित्रांनो, जर कोणताही कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रामध्ये विसंगती आढळली किंवा शंका निर्माण झाली तर संबंधित कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी केली जाईल. आवश्यक असल्यास पुढील प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते. आणि याबाबतचा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत. कर्मचाऱ्यांसाठी काय महत्वाचे. मित्रांनो, सर्व कागदपत्रे अद्ययावत आणि योग्य असल्याची खात्री करून घ्या. शालार्थ आयडी व मान्यता आदेशांची प्रत जवळ ठेवा. कोणतीही विसंगती असल्यास त्वरित दुरुस्ती करा. शिक्षण संचालनाचा हा निर्णय शालार्थ प्रणाली अधिक पारदर्शक आणि अचूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वेळेत कागदपत्रांची पडताळणी करून भविष्यातील अडचणी टाळाव्यात. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.